तर खूप वेळ जाईल आणि प्रातिनिधिक स्वरूपात आमच्यामधूनही बोलले, तुम्ही कुठं सर्वजणी बोलल्या किंवा विद्यार्थी सर्व आमच्यासाठी नियम लागू होणं अन्यायकारक आहे. आमच्यातलं सुद्धा प्रातिनिधिक असलं पाहिजे. आता सरांनी, तोफे सरांनी जसं सांगितलं तसं अगदी 5वी पासून तुम्हाला पाहिलेलं मी तेव्हा 5 ते 7 ला शिकवायला होतो पलीकडे. आणि अगदी माझ्याही नोकरीची सुरुवात होती. साधारण मी 96-97 ला जॉईन झालेलो आणि नवीन शाळा तिकडेच त्या छोट्याशा शाळेत तुम्ही छोटे छोटे. आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला काहीतरी जादू झाल्यासारखं वाटतं. अगदी मला पुन्हा पुन्हा काही विद्यार्थी पुन्हा पुन्हा त्यांची नावं आठवतात, पण त्यांच्या हाच असेल का हे नाही ऍक्सेप्ट करत माझं मन. मला 2दा-3दा आल्यानंतर सांगितलं हा डाबके तरी माझं मन ऍक्सेप्ट करत नव्हतं. त्याच्यामध्ये झालेला तो शारीरिक बदल आणि तेव्हा नंतर आता झालेली भेट, बरोबर. प्रत्येक विद्यार्थी आठवतो पण त्याचं नाव आठवतं, कारण वयानुसार झालेले बदल आणि तो काळ. तर तुम्ही खूप वर्ष झालेत, आता 20 वर्षापूर्वीची गोष्ट आठवायची म्हटल्यानंतर जड जातं. मध्ये जे भेटले, आता तुम्ही तुमच्या ग्रुप मधला एक लीडर म्हटलं तर तुम्ही सोडलेला आहे सोमीनाथ कळम. खूप चांगली गोष्ट आहे की त्याच्या लिडिंगने तुम्ही एकत्र आला. काही जण भेटतात वरचेवर, नमस्कार होतात. मयूर आहे, तो एकदा बँकेत भेटला होता. स्वप्नील आहे, बिझनेसमॅन आहे. तुम्ही सुद्धा एकमेकांचे बिझनेस, एकमेकांना सपोर्टिव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वात वाखाणण्य योग्य गोष्ट जर म्हटलं तर काकडेची आहे की कृषी क्षेत्र, ज्या क्षेत्राला आपल्या भारतामध्ये कमीत कमी मान मिळतो, आहे श्रेष्ठ कृषी अन्नदाता म्हटलंय त्याला, पण त्याला कुठेही स्कोप भेटत नाही. त्याला आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वात मानाचं स्थान मिळवायचं कार्य जर कोणी केलं असेल, आपल्या एका विद्यार्थिनींनी ते घडवून दाखवले. विशेष म्हणजे ती महिला आहे. जिथे भारतामध्ये आपण पुरुषाला प्रतिनिधित्व देतो, प्राथमिकता देतो, तिथे तिने अभिमानाने सांगितलंय की पतीची सुद्धा गरज पडली नाही किंवा घेत नाही मदत. त्यांना सुद्धा शेतात कुठं काय लावलंय हे त्यांनाही माहित होत नाही. तर आता आपले माझ्यासोबतचे जे गुरुजन वर्ग आहेत, सिनियर जे रिटायर झालेले आहेत, मी त्यांना सुद्धा सजेस्ट करेल की थोडंफार मार्गदर्शन. कारण गुरु हा सतत कोणीही गुरु नसतो. आम्ही सुद्धा काहीतरी ज्ञान मिळवलेलंच आहे. विद्यार्थी हा आयुष्यभर माणूस विद्यार्थी असतो. तर मी दौड सर आणि जे कृषी मध्ये छंद असलेले आमचे सहकारी आहेत, माननीय आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माझी दौड सर आणि दुसरे NP दौड सर, यांना खूप छंद आहे आमच्यामध्ये सर्वांमध्ये कशाचा, शेतीचा. तर त्यांना सुद्धा मी अशी विनंती करेल की जिथून जिथून भेटतं तिथून घेतलं पाहिजे. तुम्ही निश्चित तिचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला ते निश्चित काम येईल. तुम्ही जे दिलंय त्या बळावर ती तिथे गेली, पण तिथून तुम्हाला सुद्धा काहीतरी त्याचं बक्षीस मिळेल. तिचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला सुद्धा कशा प्रकारची शेती, काय केलं पाहिजे. म्हणजे आपल्या तुमच्याकडून सुद्धा एक म्हण आहे ना आपल्या मराठीमध्ये, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. या उक्तीप्रमाणे अगदी ती म्हणच इथे लागू होईल की ती आता देण्याच्या लायबल झालेली आहे. आपल्या सर्वांमध्ये आपण सर्व प्रपंचासाठी धडधडताय. प्रत्येक जण, अगदी शेवटचा जो आलेला आपला उशिराचा विद्यार्थी, जाणून बुजून उशिरा आलेला, मुद्दाम आपल्याकडे लक्ष वेधून घेणारा, गिरणारे सुद्धा काय म्हटला तो की मी सुद्धा आता स्टेबल झालोय, 25-30 हजार रुपये कमवतोय. म्हणजे प्रत्येक जण जीवनामध्ये आपलं जीवन जगण्यासाठी धावतोय आणि या धावण्याच्या शर्यतीमध्ये कुठेतरी मग ही रेखा असेल, ओके नाही. अगदी चुलबुलीच होती ती, लहानपणापासून भांडखोर, बडबडी अशी होती. तिला सुद्धा मी ओळखलं नव्हतं. तिने जेव्हा नाव सांगितलंय तेव्हा मी तिला ओळखलंय. आता 1 वर्षाची एकदा दोनदा भेट झाली. सांगायचा एकच अर्थ घ्यायचा, प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत आपण, पण तुम्ही जो वेळ काढून एकत्र आलात हे खूपच स्तुत्य कार्यक्रम आहे. आणि याच्यामधून तुमच्या एकमेकांच्या भेटी होणं,
तुमचे कार्य, तुमचे सुखदुःख शेअरिंग करणं हा खूपच एक स्तुत्य कार्यक्रम आहे आणि निश्चितच बोलायला खूप आहे आणि आम्ही खूप बोललेलो आहे त्यावेळेस. तुम्ही ऐकलं, ज्यांनी ऐकलं, नाही ऐकलं, राग आला असेल, 2-2 छड्या खाल्ल्या असतील, झालं असेल सो काय ते. पण बऱ्याच जणांना बोलायचं वेळही खूप झालेला आहे. तर तुम्ही सर्वांनी खरोखरच आमच्या शिक्षक वृंदांना बोलवलं. आम्हाला जो पाहिजे होता तो मान आम्हाला इथे मिळालाय. अगदी आमच्या रोजच्या पेमेंट पेक्षाही तो निश्चित मोठा आहे. एवढं मानून आम्ही सर्व स्वीकारतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.